पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। आज या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सर्वच वैष्णव या ठिकाणी आज माऊलीच्या शेवटचं रिंगण आहे या ठिकाणी वाकरीचं। या रिंगणामध्ये अतिशय आनंदामध्ये खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव बाहेरे, क्रोधाभिमान झाली पावटन एका लागतील पाहिरे, हीच व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी सुखो दे हरी। या ठिकाणी पंढरीनाथाकडे एवढीच विनंती करील, हे पंढरीनाथा आज आम्हाला आनंद तर सर्व काही ठिकाणी आहेत, परंतु आमचा जो शेतकरी राजा आहे तो कुठंतरी नाराज आहे। कारण की आज आपण पाहिलं तर सर्वच भागामध्ये आमच्या बीड नाही महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडा कमी, आमच्या शेतकरी राजासाठी तेवढा पाऊस पडो, जास्तीत जास्त पडू द्या एवढी देवाकडे विनंती करतो। आणि या वारी निमित्ताने सर्व वारकऱ्यांना पंढरीनाथाचं दर्शन व्हावं आणि अशीच त्यांच्या मनामध्ये पंढरीनाथाची भक्ती करण्याकरता देवानी आनंद एवढंच बोलतो। आणि किती काय वारीच्या संदर्भाने काय सांगाल, काय अनुभव, किती वर्ष झाले येत आहे? मी बरोबर आहात, हे माझं 15 वर्ष वारीत आहे। मी लहानपणी गेले 6 वर्षापासून 6व्या वर्षापासून माझ्या जन्मल्यानंतर मी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या मठामध्ये शिक्षण घेतलं आणि गुरुनाम गुरु माझे गुरु लक्ष्मण बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मी लहानाचं मोठं झालो आणि म्हणजे परमार्थामध्ये वाटचाल केली। आणि बंकट स्वामी महाराज म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जेवढ्याही वारकरी जागे असतात त्या सर्व बंकट स्वामी महाराज आणि गुरुनाम गुरु जोग महाराज यांच्या परंपरेमध्ये आहेत। आणि या वारी निमित्ताने एवढंच बोलत की प्रत्येक जण वारकरी या ठिकाणी येतो, त्यांना असाच आनंद माऊलींकडून देत राहो, माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो। आपण सर्वजण असं चिखलात भरलात तर काय कारण आहे, काय त्याचं कारण आहे आज वारीचा शेवटचा दिवस आहे, शेवटचा रिंगण आहे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही बरं का। म्हणून या ठिकाणी लहान वैष्णव असेल किंवा मोठा वैष्णव असेल प्रत्येकाची एवढीच इच्छा असते, पण आपण म्हणतो दिवाळी सण, वारी हीच आमच्यासाठी सण आहे। धन्यवाद।